नमस्कार मित्रांनो, शिंदेच्या अडचणी वाढणार. फडणवीसांना ठाकरेंचा फोन. हटके ऑफर देत म्हणाले, माझ्याकडे 65 नगरसेवक. काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मग, मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. राजकारणामध्ये कधीही काही होऊ शकतं असं म्हटलं जातं. राजकारणामध्ये कधीच कोणीही कायमचा शत्रू नसतात असंही म्हणतात. राज्यातील महानगरपालिका निवडणुकीनंतर याच दोन वाक्यांची पुन्हा आठवण करून देणारे महामार्ग मुंबई महानगरपालिकेचं राजकारण वळण घेत असल्याचं संकेत मिळत आहेत आणि ते आपण सविस्तर या चॅनलवरती बघणार आहोत. मुंबईत महापौर पदाच्या शर्यतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोडाफाडीच्या राजकारणात शह देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी चक्क उद्धव ठाकरेंची शिवसेना उभी राहण्यास तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदेंना चेकमेट करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पडद्याआड चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महापौर निवडीचा एक मास्टर प्लॅन आखण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदे गटाने ठाकरेंचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न सुरू झाल्याने त्यांना उत्तर म्हणून ठाकरेंनी थेट भाजपाला वेगळ्या मार्गाने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचं समजते. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिंदे आणि भाजप यांच्यात बहुमतांसाठी स्पर्धा निर्माण झाल्या आहेत. त्यातून फोडाफाडीच्या राजकारणात शह देण्यासाठी मुंबईत ही रणनीती आखल्याचं मानलं जात आहे. मुंबई भाजप तसेच शिंदे यांच्या पक्षाला 118 जागा मिळाल्या आहेत. बहुमतासाठी 114 जागांची गरज आहे. भाजपकडे 89 जागा असल्याचं आकडेमोडीमध्ये शिंदेच्या 29 नगरसेवकांना विशेष महत्व प्राप्त झालं आहे. अशा स्थितीत शिंदेंनी आपल्या नगरसेवकांना मुंबईतील एका 5 स्टार हॉटेलमध्ये ठेवलं आहे. कल्याण डोंबिवलीमधील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी शिंदेंना धडा शिकवण्याचा उद्देश भाजपाला अप्रत्यक्ष पाठिंबा देण्याचा डाव आखल्याची माहिती आहे. मग हा सगळा मास्टर प्लॅन काय आहे याकडे आपण थोडं लक्ष टाकूया. महापौर पदासाठी शिंदेची शिवसेना उत्सुक असून त्यासाठी ते भाजपावर दबाव आणण्यात असल्याची चर्चा आहे. आकडेवारीच्या खेळात स्वतः महत्व लक्षात घेत शिंदेकडून भाजपाच्या अडचणी वाढवण्याचा प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे भाजपने ठाकरेंशी चर्चा करून आपल्यालाच महापौर निवडून आणण्याची वेगळी योजना आखली आहे. या मास्टर प्लॅन नुसार महापौर निवडीच्या दिवशी ठाकरेंच्या शिवसेनेचे 65 नगरसेवक अनुपस्थितीत राहतील असं दोन्ही पक्ष ठरवत असल्याचं वृत्त आहे. माझे 65 नगरसेवक महापौर पदाच्या निवडीच्या वेळेस अनुपस्थितीत राहतील असं ठाकरेंनी फडणवीसांना कळवल्याचं समजतं. असं असलं तर 228च्या महापालिकेमध्ये 114चं बहुमत असणार नाही. या परिस्थितीमध्ये महापौर निवडीसाठी शिंदेची गरज कमी होईल. उद्धव ठाकरेंनीच फडणवीसांना फोन करून या विषयावर चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मग कल्याण आणि डोंबिवली मधला गोंधळ काय आहे याकडेही आपण थोडं लक्ष देऊया. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये एकत्र निवडणूक लढवून देखील शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये सत्तेसाठी स्पर्धा सुरू झाली आहे. या ठिकाणी भाजपने 54 जागा लढवून 51 जागांवर विजय मिळवला, तर शिंदे गटाने इथे 68 जागांवर लढून 54 जागांवर यश मिळवलं. इथे उद्धव ठाकरे पक्षाचे 11 नगरसेवक निवडून आले आहेत. महापौर पदासाठी भाजप आणि शिंदे सेनेत रस्सीखेच सुरू असून त्यासाठी उद्धव ठाकरेंचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न कल्याण डोंबिवलीत सुरू असल्याचं समजतंय. मुंबईत एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे 12 नगरसेवकांना फोडण्याची तयारी सुरू केल्याचं वृत्त असून त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर पडद्यामागील हालचालींना वेग आलाय. त्यामुळे आता भाजप आणि ठाकरे एकत्र येऊन शिंदेच्या अडचणी वाढवण्याच्या तयारी सुरू असल्याचं झालं आहे. हा राजकारणातील एक फार वेगळा प्रयोग ठरेल. दरम्यान सोमवारी सकाळपासून प्रसारमाध्यमांमध्ये हा बातमीची चर्चा झाल्यानंतर उद्धव ठाकरेंकडून या संदर्भात स्पष्टीकरण देताना मुंबईचा महापौर पदावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी कुठलीही चर्चा झाली नसल्याचा खुलासा करण्यात आला. महापौर पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंचे नगरसेवक गैरहजर राहून भाजपाला सोयीस्कर भूमिका घेणार असल्याचे केवळ चर्चा ठरली आहे. ठाकरेंनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.